मामा विचारत मी नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कोकणातल्या गावी आहे. कोकणामध्ये खास करून गणपती सणामध्ये याचा कधी मधला टाईम असतो, म्हणजे गणेश चतुर्थीच्या टायमाला भरपूर सारी मंडळी गावाकडे येत असतात. त्यानिमित्ताने चहा पाणी म्हणजे पसंतीचा कार्यक्रम असतो. तर आमच्या शेजारी महेश काका आहेत, त्यांच्या मुलीचा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे. गावातलाच मुलगा आहे. तर सकाळची आरती झाली गणपतींची की 11-11:30चा टायमिंग आहे, तेव्हा चहा पाण्याचा कार्यक्रम होणार. तर गावातील काही मंडळी एकत्र जमून, नातेवाईक वगैरे एकत्र जमून चहा पाण्याचा कार्यक्रम कोकणामध्ये कशा प्रकारे होतो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे थोडक्यात. आणि विसर्जन पण आहे आज 1:30च्या गणपतीचं. संध्याकाळी विसर्जन तुम्हाला पण ते बघायला मिळेल आणि सगळं ओव्हरऑल असं व्हिडिओ असणार आहे आज. आणि सकाळी थोडं वातावरण असं पावसासारखं झालेलं आहे, बारीक बारीक पाऊस पण पडतोय. तर सध्या आरती सध्या सुरू आहेत सगळ्या आणि पूर्ण प्रसन्नतेचं वातावरण झालं गावाकडे. गणपतीच्या टायमाला खूप प्रसन्न वाटतं गावाला. तर चला आपण थोड्या वेळानंतर जाणार आहोत. बघा हे घर आहे तिकडे महेश काकांचं, तिथेच चहा पाण्याचा कार्यक्रम होणार आहे. आधी त्यांना करा ना, नंतर बाकीच्या सगळ्यांना त्यांना बोलवा. आधी बसून चालेल, तयारी झाली ना. सुरू करा आपण. सुरू करायचं. नमस्कार मंडळी, आज आपण महेश राठोड यांच्या मुलीच्या चहा पाण्याच्या कार्यक्रमानिमित्त आपण इथं जमलो आहोत. सर्व पाहुण्यांचे, ग्रामस्थांचे हार्दिक स्वागत त्यांच्या परिवाराकडून. आणि आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. कॉन्टॅक्ट असतं ना, जवळ असतं. मामा विचारत मी काय माहिती आहे. पहिली गोष्ट म्हणजे आज जो कार्यक्रम आहे हा गावातलाच दोन्ही मुलं नजर समोरच्या आहेत. त्यामुळे आता काय चौकशी करायची आहे तर मला बाहेरचं असलं आपण चौकशी केली असती. तरी पण आता नियमानुसार. तुझं नाव काय? पूर्ण महेश राठोड. तुझं नाव काय? बसतो तुम्ही. नाव सांग, पूर्ण शिक्षण सांग. सांग तुला पंच बसलेतात सगळे. शिक्षण किती ते सांग. तुझं नाव सांगतो उठून. माझं नाव सागर अशोक लोंढे. शिक्षण झाले ग्रॅज्युएशन. आता ही दुनिया अशी आहे की बाबा आई वडिलांसमोर काही बोलत नाही, आपण पंचांसमोर बोला पाहिजे. कसं आज टेस्टला होईल. एकदा जमला गाडा जमला तर परत ते मोडता आहे. आज सगळे साक्षी आहोत आपण इकडे. दोन्ही ग्राम आपल्या गावातल्या म्हणून ठीक आहे. दुसरे कुठलं असते तर दुसरे ग्रामस्थ बसले असते. कुठं प्रेम करून नाही ना तुझं सागर, तुझं प्रेम प्रकरण. आता तू राहतोस पुण्याला. मुलगी पसंत आहे ना, पहिले मुलगी पसंत नाही तुला. घरच्यांची काय बळजबरी नाही ना. आणि कुठं प्रेम प्रकरण कुठं तुझ्या तिकडे नाही ना. त्याचा पुण्याला राहतो. आपली नजर मोबाईल अशी गोष्ट वेगळी आहे. तर आता एकदा हे जुळलं. आता तुमचं नाते कसं जवळ आलंय. ग्रामस्थ म्हणून आपली जास्त काही विचारत नाही. ठीक आहे, आता चहा घेऊन या. म्हणजे फराळ कसं, चहा नंतर फराळ खाणं कसं फराळ घ्या. आपली लोक तसंच करतात. आपण
मला नाश्ता दे. बरोबर आलं काय नाही नाश्ता कर नंतर चहा घे. चहा दे चहा दे चहा दे. पाणी ठेव डिश पण ठेव राहू दे. द्या मंडळीला द्या काय असेल ते. जेव्हा आतापासूनच रडायला लागली. जाते का तुला ताई सोडून? हा चला चहा पाण्याचा आमचा नाश्ता चाललाय. काय खातेस? मकाचा चिवडा. प्रांजली दीदी खाल्ला चिवडा. चहा भेटली का नाही चहा पाण्याची? छान आहे ना भेटली अजून? चहा बाकी अजून. फोटो काढायचे. बाहेर आलं काय? अरे वाढेल. मोबाईल तर मंडळी संध्याकाळची वेळ आता आमच्या गावामध्ये आज चहा पाण्याचा कार्यक्रम होतो. म्हणजे ज्या दिवशी खास करून असं म्हणजे मधला दिवस असतो ना, जेव्हा आता आज कसं जास्त काय धावपळ नव्हते सकाळी, तर खास करून 1.5 गणपती असतात त्या दिवशी किंवा अजून एक दिवस मध्ये उद्या एक्सटेंड असतो म्हणजे एक्स्ट्रा असतो. तर त्यावेळेस असे चहा पाण्याचे कार्यक्रम असतात. तर चहा पाण्याच्या कार्यक्रमाची वेगळी पद्धत आहे गावाकडे. प्रत्येकाच्या गावाकडे थोडी थोडी वेगळी असेल, पण कोकणात सर्रास साध्या पद्धतीने अशा प्रकारे पसंतीचा कार्यक्रम घरच्या घरी करतात. ते तुम्ही बघितलं असेल. एक खूप जुना व्हिडिओ आहे माझ्या मावशीच्या मुलाचं चहा पाण्याचा कार्यक्रम तुम्हाला दाखवलेला, त्यानंतर हा दाखवला आहे. तर आत्ता संध्याकाळी आहे 1.5 गणपतीचं विसर्जन. आम्ही तिकडे चाललो आहे. अण्णा प्रज्ञा येतो आहे, प्रांजू झोपले आहे. तर जाऊया. आमचा गणपती बाप्पा आहे ते 5 दिवस असतात, म्हणजे गौरी विसर्जनच्या दिवशी ते विसर्जित करतात. पण 1.5 दिवसाचे गणपती काही आमच्या गावामधले आहेत, एक 6-7 आहेत. त्यांचं विसर्जन आहे. मिरवणूक सुरू झाली गावातनं आणि प्रज्ञा येते तिकडे हां आमच्या खाडीवरती, राजावतीच्या खाडीवरती. चला जाऊया. अन्नच माहिती आहे. चला येतो हा. चल तुला नाचायचं आता, नाचशील ना? मग काय करायचंय? पाण्यात पोहायचं फक्त. हा चिंगमच आहेस तू.
गणपती बाप्पाची मिरवणूक पूर्ण गावामधून असते. तर पूर्ण गावातले सगळे गणपती एकत्र रांगेने असे बंदरावर त्यांच्या समुद्रावरती येतात. तिथे आमची खाडी आहे तिथे. तर तिकडे तुम्हाला मिरवणूक बघायला मिळणार आहे. 5 दिवसाचे गणपती असतात तेव्हा सगळेच असतात, म्हणजे तेव्हा गौरी पण असतात सोबत. तर आजच्या दिवशी फक्त गणपती बाप्पा आहेत. संध्याकाळचं वातावरण मस्त झालं आहे आणि खालोबाच्या तालावरती विसर्जन करायला अशी पूर्ण मिरवणूक असते. सार्थू पण आलाय बघा. आमच्या गावातून बाहेर पडा जवळजवळ 1 तास तरी लागतो गणपतींना. 5 दिवसाचे गणपती असतात तेव्हा तर जास्त वेळ लागतो, कारण त्या गौरी पण असतात आणि तेव्हा तर खूप धमाल मजा मस्ती असते. मिरवणूक कोकणातल्या गावाकडची गणपतींची तुम्हाला हे आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळते. वातावरण तर खूपच भारी झालंय. आमच्या गावची खलाटी बघा, बातचीत आहे पूर्ण. वातावरण कसं झालंय, पूर्ण निळ्या निळ्या पूर्ण आकाश आहे आणि असे ढग आले पांढरे, एकदम भारी वाटतंय. पूर्ण असा रस्ता आहे आमच्या बंदरावर जाण्यासाठी खाडीच्या इकडे. प्रज्ञ बघा तिकडे चाललाय, त्याला पाण्यात भिजायचं आहे. ते गाणं बघ, नाच करू नका. मिरवणूक आमच्या इकडे रस्त्यावरती बराच टाइम लागतो. इकडे सगळेजण नाचतात, मजा असते वेगळी एकदम, फुल धमाल. आणि असा रस्ता आमच्या शाळेच्या इथून आमच्या शेताच्या इकडे साईडने असं बंदरावर मस्त त्याला रस्ता आहे. प्रज्ञू अजिबात ऐकत नाही, जाम खेळतो इकडे. धावायचं नाही. कुठे? अरे गणपती बाप्पा येऊ दे ना, देव तिकडे येतात ते बघ. बंदरावरचा परिसर आहे. त्या टायमाला मस्त वाटतं एकदम ना, वातावरण छान झालेलं असतं. संध्याकाळच्या वाजलेत 5:30. हा, क्लायमेट मस्त आहे एकदम. बंदरावरून अशी पूर्ण मिरवणूक जाते पूर्ण तिकडे शेताची बांधायली सगळे. रत्नूला भिजायचं पाण्यामध्ये. काय आता नाही भिजायचं, आपल्या गणपती बाप्पा जाणार ना तेव्हा भिजायचं. लहान असताना आम्ही पण असंच पाठी सांगायचो भिजायसाठी. गाव बघा मस्त समोर.
ए पाना जास्त नाही नको त्याला ती इच्छा पूर्ण करतोय अन्न. हा इथे जास्त लांब नाही यायचं. बस बस खाली. रत्नू भिजायचं तुला. बीज बीज बस खाली बस. आमची भारता नदीची खाडी आहे. पाणी या टायमाला पूर्ण गोडा असतं सगळं. आणि आता ओटी असल्यामुळे जरा पाणी कमी आहे. नाही तर पाणी भरलेलं असेल तेव्हा इथं उभं राहू शकत नाही, एवढं पाणी असतं. तर आत्ता इकडे गणपती बाप्पा आलेत. आरती होणार सगळ्यांच्या एकत्र सामूहिक, नंतर मग विसर्जन करणार. तर मजा असते. आम्ही लहान असताना आम्हाला पाण्यामध्ये येऊन नाही द्यायचे मोठी माणसं घरातली, तरी पण काही काही जण आम्हाला आणायचे. तर ती आनंद मिळतो ना जो पाण्यात जेव्हा नेतात तेव्हा, तो पद्मलाचा होत असेल एवढा. आणि जर नाही नेलं तर खूप नाराज व्हायचं. खूप झालं वगैरे. सर्वांगी सुंदर उठचे दुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. कुमरा चंदनाची मोठे कुंकुमेश्वरा, हिरे जळी मुकुट शोभा तो बरा. मुकुरे चरणी गागरिया. जय देव जय देव. वाटोली आहे ना. अरे पाणी लय कमी आहे. बाबा हाक मारते तिकडे बाबा. किती सोना आणला हो? सोना बराच आणला. 1 किलो आणलं. सोन्याचा भाव वाढलाय मग. अरे वा वा वा, मजा केली. हा मजा आली. मजा आली. खुश हो रे. मजा आली ना. अण्णा कुठे गेला? अण्णा तिकडे थांबलाय ना, दहंडी करा गेलाय. चला जाऊया ना घरी. थंडी वाजायला लागली तर जाऊया चला. आता घरी जाऊन तुला पाणी मिळणार गरम. काय हो मजा करून आलाय. आता थंडी वाजणार. 6:30 पर्यंत विसर्जन होऊन झालंय पण क्लिअर. चला आम्ही चाललो तर बहरावून घरी. 2 केले अंघोळ. चला बाय बाय बाय. घरी पण थोडासा पूर्ण झुंजू म्हणजे झाल्यासारखं झालाय. म्हणजे काळोखाने थोडासा उजेड असा वातावरण. अण्णा अजून पाठीच आहे. काय काय मुलं खूप लेट येतात. प्रज्ञाला घेऊन आलं घरी. जा पहिला गरम पण आंघोळ करेल तो. तर मंडळी गावाला पाऊस मजबूत पडायला सुरुवात झालेली आहे. विसर्जन झालंय. काल तुम्हाला दाखवलेला आहे चहापाण्याचा कार्यक्रम. चहापाण्याचा कार्यक्रम थोडक्यात दाखवलाय कशा प्रकारे असतं ते. म्हणजे मुलाकडची माणसं मुलीकडची माणसं असे एकत्र येऊन ते संगनमताने करतात. खऱ्या अर्थाने घरातल्या माणसांचं पहिलं बोलणं झालेलं असतं. सगळं विचारपूस झालेली असते. मुलगा बघितलेला असतो, सगळं बघितलेलं असतं घरात वगैरे.
जस्ट एक पंचांसमोर म्हणजे एक गावचे मंडळींसमोर ते हा कार्यक्रम व्हायला पाहिजे म्हणून ते पसंतीचा कार्यक्रम घेतात आणि शक्यतो करून असंच टाईमला घेतात जेव्हा मंडळी सगळी गावी येतात. गावाकडची साधी सिंपल पद्धत आहे चहा पाण्याची. कोकणामध्ये ही सर्रास आमच्याकडे रत्नागिरीच्या पट्ट्यात अशीच आहे. आता आजकाल हॉलवरती वगैरे घेतात कार्यक्रम. त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला विसर्जन पण दाखवलेलं आहे. विसर्जनाला प्रज्ञाने पाण्यात जाऊन मस्त धमाल मजा केली. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? गावाला तर पाऊस कंटिन्यू सुरू झाला आहे. मध्येच ऊन पडतं, मध्येच तुम्हाला असं वातावरण पावसाळी होतं. तर सध्या येऊन जाऊन पाऊस आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला पुढचे काही दिवस असंच गावाकडचे गणेशोत्सवामधले पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर.